गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण मागील 2 लेक्चरमध्ये मॅनेजमेंट ऑफ अस्थमा रिलेटेड काही पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. त्यामध्ये आपण काही ग्रुप्स कंप्लीट केलेले आहेत. त्यात ब्रॉन्कोडायलेटर्स हा ग्रुप कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर लिकोट्राईन अँटागोनिस्ट आणि मग आपण काही पार्ट कॉर्टिकोस्टेरॉइडचा कंप्लीट केला आहे. तर आपण अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमाचा पेशंट असेल तर मी तुम्हाला काय रिकमेंड करा असं सांगितलेलं आहे की कोणते ग्रुप आपण दिला पाहिजे अॅक्यूट अटॅकला. ब्रॉन्कोडायलेट साबा साबा. शॉर्ट. हा, आता हे साबा शॉर्ट ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट. आता हे जे आहेत ना, तर हे ॲज पर बुक मध्ये ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत ते आहेत. पण तुम्ही जर नवीन गाईडलाईन्स पाहिली, ओके, ज्यामध्ये काय चेंजेस आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता बुक्समध्ये ते मेन्शन नाही झालेले आहे चेंजेस, ठीक आहे. बुक्समध्ये ते चेंजेस मेन्शन झालेले नाहीये. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला अस्थमाच्या गाईडलाईन्स पाहिजे असतील, ओके, तर अस्थमा पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या गाईडलाईन्स आहे, ओके, त्या नेटवर अवेलेबल आहे. तुम्ही एकदा त्या डाउनलोड करा, ओके, आणि त्यात एकदा वाचा जेणेकरून तुम्हाला गाईडलाईन्समध्ये काय नवीन गोष्टी सांगितलेल्या आहे. ओके, तर जीना गाईडलाईन्स आहे ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा, कॅपिटल जी, कॅपिटल आय, कॅपिटल एन, कॅपिटल ए. तर दरवर्षी चेंजेस होत असतात आणि त्यानुसार त्या गाईडलाईनचं काय म्हणणं आहे तर आपण त्यामध्ये जे आपण अॅक्यूट अटॅक ऑफ अस्थमाला साबा नावाचा जो ग्रुप यूज करत होतो, ओके, तर त्यांचं म्हणणं आहे की साबा एकटा यूज करू नका. ओके, तर मग त्यासाठी काय द्यायचं, बरोबर आहे. तर त्यासाठी काय स्टार्ट केलं पाहिजे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. की त्या गाईडलाईन्स मध्ये मेन्शन केलंय की आता तुम्ही ICS प्लस साबा द्या. काय द्या? ICS प्लस साबा. आता साबा तर तुम्हाला माहिती आहे, शॉर्ट ऍक्टिंग बीटा अगोनिस्ट. ओके, व्हॉट इज ICS? इंट्राव्हेनस कॉर्टिकोस्टेरॉइड. इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स. ओके, इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड. तर इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स विथ साबा हे कॉम्बिनेशन तुम्ही स्टार्टिंग पासून यूज करा. आपण फक्त साबा यूज करायचं असं म्हटलं होतं, तर प्रिव्हियस गाईडलाईन नुसार साबा होतं, बरोबर आहे. पण आताचे गाईडलाईन्स काय म्हणताय की जे ऍडल्ट आहे किंवा 12 वर्षापेक्षा जास्त वयाचे मुलं आहेत त्यांच्यासाठी ह्या गाईडलाईन्स मेन्शन केलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फक्त साबा आपण अलोन यूज नाही करायचा, तर इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड प्लस साबा यूज करायचं. लक्षात आलं? लक्षात आलं. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड प्लस साबा, साबामध्ये त्यांनी प्रेफरन्स कशाला दिलेला आहे. आता सॉरी, साबाच्या ऐवजी म्हणजे तुम्ही ICS प्लस साबा यूज करू शकतो, परंतु त्यांनी जो प्रेफरन्स दिलेला आहे, ओके, फॉर्मोटेरॉलला दिलेला आहे. आता गाईडलाईन्स नुसार त्यांनी सांगितलंय की ICS प्लस फॉर्मोटेरॉल यूज करा. आता फॉर्मोटेरॉल साबामध्ये येतं का? नाही येत. नाही येत. ते लॉंग ऍक्टिंग वाटतं ना, लॉंग ऍक्टिंग म्हणजे Yes. लांबामध्ये लॉंग ऍक्टिंग बीटा अगोनिस्ट. पण फॉर्मोटेरॉल बरोबर मी तुम्हाला एक पॉइंट सांगितलेला आहे
तुम्ही जेव्हा फॉर्मोटेरॉल आपण डिस्कस केला होता काल, ओके, तर फॉर्मोटेरॉल बरोबर मी पॉइंट सांगितला होता की फॉर्मोटेरॉल हा लाबा ग्रुप मधला ड्रग आहे, लॉंग ऍक्टिंग बीटा अगोनिस्ट, बरोबर, लॉंग ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट. पण म्हणजे फास्ट यस, फॉर्मोटेरॉल मध्ये आपण काय पाहिलं होतं की सगळे लाबा हे स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे, पण फॉर्मोटेरॉलला काय आहे, फास्ट ऑनसेट आहे, बरोबर आहे, फास्ट यस सर. ऑनसेट आहे. आता फास्ट ऑनसेट आहे प्लस तो लॉंग ऍक्टिंग पण आहे, बरोबर आहे, फास्ट ऑनसेट पण आहे आणि तो लॉंग ऍक्टिंग पण आहे. मग गाईडलाईन्स नुसार असं सांगताय की तुम्ही जर बीटा 2 अगोनिस्ट द्यायचा असेल तर फॉर्मोटेरॉल द्या, तो फास्ट ऍक्टिंग पण आहे आणि लॉंग ऍक्टिंग पण आहे. ओके, फास्ट ऍक्टिंग असल्यामुळं त्याचा इफेक्ट लवकर येईल. ओके, आणि त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त असल्यामुळे इफेक्ट जास्त वेळ पण राहील. तर गाईडलाईन नुसार तुम्हाला कोणता बीटा 2 अगोनिस्ट प्रेफर करावा असं सांगितलेलं आहे, फॉर्मोटेरॉल. जर ते फॉर्मोटेरॉलचं कॉम्बिनेशन अवेलेबल नसेल तर मग तुम्ही दुसरा देऊ शकता, त्या गाईडलाईन नुसार तुम्ही पाहू शकता. फक्त आता काय लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला आपण जे अॅक्यूट अटॅक मध्ये बुक्स मध्ये मेन्शन आहे की अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रॉन्कियल मला आपण साबा यूज करतो, बरोबर आहे, शॉर्ट ऍक्टिंग बीटा 2 अगोनिस्ट, साल्बिटामॉल किंवा लिव्होसाल्ब्युटामॉल आहे, टर्ब्युटॅलिन आहे, बरोबर आहे. तर हे बुक्स मध्ये आहे, परंतु जर गाईडलाईन्स पाहिल्या तर त्याच्यानुसार इव्हन अॅक्यूट अटॅकला आपल्याला काय स्टार्ट करायचंय, ICS प्लस फॉर्मोटेरॉल कॉम्बिनेशन. ICS म्हणजे इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड, बरोबर आहे. मग बेक्लोमिथाझोन, बुडीसोनाइड तुम्ही कोणताही फॉर्मोटेरॉल बरोबर यूज करू शकतात. तर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला ह्या नवीन गाईडलाईन विषयी कोणी सांगितलं आहे का? नाही सर. नाही. ठीक आहे, आता आपलं चॅप्टर जर झाला ना, तुम्ही तुमच्या गाईडलाईन्स तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करा आणि काय चेंजेस आहे ते बघा. प्रत्येकाच्या गाईडलाईन्स डिटेलमध्ये आपण डिस्कस करू शकत नाही. ओके, पण काय चेंज झाला ते तर लक्षात आलं तुम्हाला. ओके, आणि फॉर्मोटेरॉल का प्रेफर करता ते तर लक्षात आलं की तो फास्ट ऍक्टिंग येस सर. पण आहे आणि लॉंग ऍक्टिंग पण आहे. म्हणजे तो म्हणजे रिलीव्हर पण आहे आणि मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू पण कव्हर करतो, लक्षात आलं. फास्ट ऍक्टिंग असल्यामुळे रिलीव्ह होणार फास्ट अटॅक आणि मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू लॉंग ऍक्टिंग पाहिजे तर तो पण आहे, बरोबर आहे. तर त्यासाठी मग आपण ICS प्लस फॉर्मोटेरॉल कॉम्बिनेशन प्रेफर करतो. ICS मग बेक्लोमिथाझोन असू द्या, बुडेसोनाइड असू द्या, कोणताही चालू शकतो, लक्षात आलं. सर एक्झाम मध्ये एक्झॅक्टली काय लिहायचं मग? आता एक्झाम मध्ये नाईन्थ एडिशन मध्ये काय चेंजेस आलेत का नवीन ते मला पाहावं लागेल. बुक्स आता मी तुम्हाला पहिले तर आता तुम्हाला खूप सारे एक्झामिनरने सांगितलं की अॅक्यूट अटॅक मध्ये काय यूज करतात अस्थमा मध्ये, सो ते एक्सपेक्टेड काय असणार आहे की साल्ब्युटामॉल आन्सर. तर तुम्ही मेन्शन करू शकता की सर प्रिव्हियसली साबा ग्रुप मधला ड्रग आपण अॅक्यूट अटॅक साठी प्रेफर करत होतो आणि त्यात साल्ब्युटामॉल खूप कॉमनली यूज केला जात होतो. परंतु ज्या नवीन गाईडलाईन्स आहे, ओके, 2025-26च्या जीना गाईडलाईन्स म्हणतात, ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा, त्यानुसार त्यांनी सांगितलंय की साबा आता आपण यूज करायचा नाही. साबाच्या ऐवजी तुम्ही ICS प्लस फॉर्मोटेरॉल हे कॉम्बिनेशन जे आहे इनहेल ते यूज केलेलं चांगलं आहे, असं आपण मेन्शन करू शकतो त्यामध्ये, ठीक आहे, व्हायवा मध्ये. ओके, पण आता नाईन्थ एडिशन ऑफ KD त्रिपाठीत काय आलेलं आहे, ओके, ते आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणजे त्यांनी चेंज केलं आहे किंवा नाही केलेलं आहे. कोणी KD त्रिपाठी रेफर करतं? नाही. किंवा शानबाग. आहे पण सर दोन्ही कडे. ओके, मग तुम्ही KD त्रिपाठीत मी पण चेक करतो, कारण
मला पण गाईडलाईन्स मी एकदा वाचल्या होत्या त्यावेळेस मला त्यावेळेस क्लिक हे झालं होतं, म्हणजे की असे असे चेंजेस आहे. परंतु आता बुक्समध्ये नवीन एडिशन माझ्या वाचण्यात अजून आलेले नाही तो टॉपिक. माझ्या ज्या नोट्स आहेत त्या आधीच्या याच्यानुसार आहे. त्यामुळं त्यामध्ये मी आधीच्या काय म्हणता येईल की गाईडलाईन्स किंवा बुक्समध्ये जे मेन्शन केलेलं आहे तर त्यानुसारच मी नोट्स बनवलेले आहे. फक्त आता हे आपल्या डिस्कशन मध्ये आलंय. गाईडलाईन्स बद्दल मला माहीत झाल्यामुळे म्हटलं की तुमच्याशी डिस्कस करावं. ओके ओके. तर थोडक्यात काय हो. की हे जर गाईडलाईन्स म्हणजे हे तुम्हाला वाहिवात जर विचारलं तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता, एक्झाम मध्ये विचारला तरीही तुम्ही दोन्ही आन्सर लिहू शकता की प्रिव्हियसली हे ड्रग प्रेफर केलं जात होतं, परंतु आता गाईडलाईन नुसार ICS प्लस फॉर्मोटेरॉल यूज केलं जातं. ICS चा लॉंग फॉर्म इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड आहे. मग त्यामध्ये कोणताही कॉर्टिकोस्टेरॉइड आपण ऍड करू शकतो, बेक्लोमिथाझोन, बुडेसोनाइड, फ्लुटिकॉन सारखा. ठीक आहे. ओके, लक्षात ओके आलं? सर. हो. ओके. हो. तर हा फरक तुम्हाला सांगायचा होता. चालेल. आता सिस्टेमिक इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण बघितले. त्याचे मेकॅनिझम तुम्हाला मी सांगितलं होतं. मेन अँटी इन्फ्लॅमेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो आणि जे डिटेल कोणत्या स्टेप इन्फ्लामेशनच्या इनहिबिट करतं ते तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि आपण पाहिलं होतं कॉर्टिकोस्टेरॉइड्स आर नॉट ब्रॉन्कोडायलेटर. मग त्यामध्ये आपण बेक्लोमिथाझोन, बुडेसोनाइड, फ्लुटिकासोन, ओके, हे ड्रग्स बघितले होते. आणि आपण ते का यूज करतो ते पाहिलं होतं. वी यूज फॉर मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू इन क्रोनिक अस्थमा वी यूज. आणि त्यामध्ये साईड इफेक्ट आपण बघितले होते. ओके, त्यामध्ये लोकल साईड इफेक्ट आणि सिस्टेमिक साईड इफेक्ट आपण बघितले होते. तर हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत जे कॉमनली यूज होतात, तर बुडेसोनाइड आहे, फ्लुटिकसोन आहे, सिक्लेसोनाइड आहेत. ओके, तर डोसेस तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एक्सपेक्टेड नाही. तर बुडेसोनाइड 200 to 400 मायक्रोग्रॅम BD टू QID आहे. फ्लुटिकसोन 100 to 250 मायक्रोग्रॅम BD. सिक्लोसेनाइड प्रो ड्रग आहे 80 to 160 मायक्रोग्रॅम OD. आता सिस्टेमिक स्टिरॉइड थेरपी. ओके, तर सिस्टेमिक स्टिरॉइड थेरपीमध्ये तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये अस्थमामध्ये स्टिरॉइडचा यूज केलेला आहे ओरली किंवा पॅरेंटली? येस. ओके, येस सर. केलेला आहे. ओके, कोणत्या पेशंटमध्ये तुम्ही प्रेफर करता ते, म्हणजे कोणत्या पेशंटला गरज पडते? स्टेटस अस्थमॅटिकस. स्टॅटस अस्थमॅटिक असतं. ओके, मग कोणता इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केलेला आहे? डिओलिन्स, साल्बेटामॉल प्लस इपिरेट्रोनियम ब्रोमाइड. नाही, डिओलिन जो आहे साल्ब्युटामॉल प्लस इप्राट्रोपियम ब्रोमाइड, तर तो बुटेमिथाझोन. तो बुटेमिथाझोन. ब्रोंकोडायलेटर झाला. कोणता? डेक्सामिथाझोन, बुटेमिथाझोन. इनहेलेशन मध्ये रेक्लामेटेशन प्रोपियम. डेक्झामिथाझोन. ओके, हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट यूज केलंय? नाही. येस. आयव्ही. IV. येस. स्टॅटस अस्थमॅटिकसला आपल्याला आयव्हीच द्यावा लागेल. ठीक आहे, हो. स्टॅटस अस्थमॅटिकसला आयव्ही द्यावा लागेल. जर क्रोनिक अस्थमा आहे तो इनहेलेशनल बीटा 2 अगोनिस्ट आणि कॉर्टिकोस्टेरॉइडवर कंट्रोल नाही आहे, त्यावेळेस आपण मग काही पेशंट जे क्रोनिक अस्थमाचे त्यात ओरली कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतो. तर काही दिवस आपण ओरली देऊन परत पेशंटला इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडवर शिफ्ट करू शकतो. ठीक आहे. दुसरं जे आहे स्टॅटस अस्थमॅटिकसचे पेशंट सिव्हिअर फ्रॉम ब्रॉन्केल अस्थमा, ज्यामध्ये रिपीटेड अटॅक येतात, इन बिटवीन अटॅक्स रिलॅक्सेशन नसतं आणि त्या पेशंटला आपल्याला ऍडमिट करावं लागतं. त्यामध्ये आपल्याला मल्टिपल ड्रग्स देणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट यूज करतो. ओके, तर आपण सिस्टेमिक थेरपीमध्ये ओरली कधी यूज करतो आणि पॅरेंटली कधी यूज करतो हे तुम्हाला आता क्लिअर झालेलं आहे. तर एक्झाम्पल जे आहे सिस्टेमिक कॉर्टिकोस्टेरॉइडचे,
त्यामध्ये हायड्रोकॉर्टिसॉन आहे, प्रिडनिसोलॉन आहे, तुम्हाला माहित आहे. जर जे सिव्हिअर क्रोनिक अस्थमा पेशंट आहेत त्यामध्ये आपण जर ओरली कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करणार असेल तर आपण प्रेडनिसोलोन यूज करू शकतो 20 to 60 मिलीग्राम. ओके. आणि आफ्टर गुड कंट्रोल, जर कंट्रोल चांगला झालेला आहे त्यानंतर आपण फायनली परत त्या पेशंटला इनहेल स्टिरॉइडवर शिफ्ट करतो. बरोबर आहे. तर सिव्हिअर क्रोनिक अस्थमामध्ये आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड ओरली काही दिवस देणं गरजेचं असतं. आणि एकदा कंट्रोल चांगला आला की आपण मग परत शिफ्ट कशावर करतो, इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड. स्टॅटस अस्थमॅटिकस म्हणजे सिव्हिअर फॉर्म ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा, रिकरंट अटॅक्स असतात, ॲक्यूट अस्थमा एक्झासर्बेशन असतं. त्याची ट्रीटमेंट लाईन आपण शेवटी डिस्कस करणारच आहोत. तर यामध्ये आपल्याला जसं तुम्ही डिओलिन सांगितलं त्यामध्ये म्हणजे कॉम्बिनेशन असतं साल्ब्युटामॉल आणि इप्राट्रोपियम ब्रोमाइड. ओके. तर ते आपण यूज करतो. त्याचबरोबर आपण सबक्युटेनियसली आपण साल्ब्युटामॉल देतो. त्याचबरोबर आपण हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट त्या पेशंटला देतो. अँटीबायोटिक्सची गरज पडते जर इन्फेक्शन असेल तर. तर स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये मल्टिपल ड्रग्स आपण यूज करतो. त्यात एक आहे IV कॉर्टिकोस्टेरॉइड्स. तो यामध्ये हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट आपण स्टार्ट करू शकतो. तर स्टार्ट विथ हाय डोस ऑफ रॅपिडली ऍक्टिंग IV ग्लुकोकॉर्टिकॉइड वी जनरली ऍक्ट्स विथिन 6 to 24 hours. आता एक लक्षात घ्या की स्टॅटस अस्थमॅटिकस ही सिव्हिअर फॉर्म ऑफ ब्रॉन्कियल अस्थमाची कंडिशन आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड जरी आपण दिले तरी त्याला जवळजवळ 6 ते 24 तास लागतात ऍक्शनला, कारण स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे. आणि IV कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यानंतर स्टॅटस अस्थमॅटिकचा पेशंट जेव्हा इम्प्रूव्ह होतो त्यानंतर IV कॉर्टिकोस्टेरॉइड वरून पेशंटला ओरल थेरपीला शिफ्ट करणं गरजेचं असतं 5 ते 7 दिवस. ओके. किंवा त्यानंतर मग आपण ते स्टॉप करू शकतो. एखादा वीक यूज केलं तर ॲब्रप्टली स्टॉप केलं तरी चालू शकतं, परंतु एका वीक पेक्षा जास्त दिवस यूज केलं आपण कॉर्टिकोस्टेरॉइड तर त्यावेळेस ते स्टॉप करताना टॅपरिंग ऑफ द डोस फार महत्वाचं आहे. म्हणजे ग्रॅज्युअली डोस कमी करणं टू प्रिव्हेंट ॲक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी. तर सिस्टेमिक स्टिरॉइड थेरपी 2 कंडिशनमध्ये यूज होते. सिव्हिअर क्रोनिक अस्थमा त्यात ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करतात. प्रिनिसोलॉन एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. आणि स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये आपण कॉर्टिकोस्टेरॉइड बाय IV रूटने देतो. त्यात हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइडचं काल आपण डिस्कशन केलेलंच आहे. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड आल्यानंतर तुम्हाला इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड विषयी लिहायचं आहे. ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड कुठे यूज करतात ते मेन्शन करायचं आहे. आणि IV कॉर्टिकोस्टेरॉइड कुठे यूज करतात ते पण मेन्शन करायचं आहे. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तर एक लाईन मध्ये जरी मेन्शन केले तरी चालेल, पण रोल तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. साईड इफेक्ट तुम्हाला सांगितले आहेत ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आता लास्ट जो ग्रुप आहे, आता यामध्ये पण अँटी IgE अँटीबॉडी हे बुक्स मध्ये मेन्शन केलेलं आहे, परंतु जे इंटरल्युकिनचाही रोल पॅथोफिजिओलॉजी ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये आहे. तर काही मोनोक्लोनल अँटीबॉडी ह्या इंटरल्युकिनच्या अगेन्स्ट पण आहेत, त्या पण आता अवेलेबल झालेल्या आहेत, परंतु बुक्समध्ये मेन्शन नाही आहे किंवा इंडियामध्ये पण आता त्याचा यूज आपला अजून जास्त नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी माहिती नसेल तरी चालू शकतं. परंतु जे बुक्समध्ये जी मोनोक्लोनल अँटीबॉडी मेन्शन केलेली आहे ती आहे ओमेलिझुमॅब. त्याला अँटी IgE अँटीबॉडी असं म्हणतात. ओके. तर MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे की ओमेलिझुमॅब काय आहे. अँटी IgE अँटीबॉडी ते आपण सबक्युटेनस रूटने देतो. ओनली ड्रॉबॅक इज कॉस्ट. कॉस्ट खूप आहे त्याची. तर इट इज ए ह्युमनाइज monoclonal antibody we can use by subcutaneous route or IV route. It neutralizes free IgE in the circulation. Hence, on antigen challenge, little IgE is available bound to the mast cell surface receptor to trigger mediator release.
म्हणजे हे काय करतं की जे आयजी आहे त्याला बाइंड होऊन ओमेलिझुमॅब त्याला इनऍक्टिव्ह करतं. त्यामुळं सर्क्युलेशन मधला आयजी न्यूट्रलाइज झाला तर फार कमी आयजी मास्ट सेलवर बाइंड होण्यासाठी अवेलेबल राहील ॲज अ ओके अँटीबॉडी. आणि मग त्यामुळे अँटीजन जरी आला तरी अँटीबॉडी कमी असेल मास्ट सेलवर तर अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन होणार नाही. तर अँटी आयजी अँटीबॉडी ओमॅलिझुमॅब न्यूट्रलाइजेस आयजीई इन द सर्क्युलेशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर जे सिव्हिअर एक्सटेन्सिक अस्थमा आहे त्यामध्ये ओमॅलिझुमॅब इफेक्टिव्ह दिसून आलेला आहे. एक्सपेन्सिव्ह ड्रग आहे, रिझर्व ड्रग म्हणून तो यूज होतो. जस्ट एक मिनिट हा. एक मिनिट, थोडा टेक्निकल इश्यू येतोय. ऑपरेटिंग ओके. चॅट मध्ये काय मेसेज आलाय? डेक्झामेथाझोनचा रोल. ओके. ठीक आहे, जस्ट एक मिनिट. शेअरिंग अफेक्ट. एक मिनिट हा. ओके, 2 मिनिट हा. ठीक आहे, आता सध्या रेकॉर्डिंग होत आहे. ऑपरेट करायला थोडं डिफिकल्ट जात आहे. ठीक आहे. आता कसं आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड ही टर्मिनॉलॉजी अशी आहे की त्यामध्ये ग्लुकोकॉर्ट म्हणजे काही कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपल्या शरीरामध्ये ऍक्च्युली कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये कसं असतं की दोन हे असतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स. ठीक आहे. तर कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये हे दोन्ही येतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स. तर काही कॉर्टिकोस्टेरॉइड्स असे आहेत ज्यांना फक्त ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्शन आहे. काही कॉर्टिकोस्टेरॉइड असे आहेत, म्हणजे ड्रग्सचा विचार करता आपण ड्रग्सचा जर विचार केला तर काही कॉर्टिकोस्टेरॉइडला ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्शन आहे, काही कॉर्टिकोस्टेरॉइडला मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्शन आहे. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड हे कॉर्टिकोस्टेरॉइडचे 2 टाईप आहे. तर आपण म्हणतो ग्लुकोकॉर्टिकॉइड यूज करायला पाहिजे, तर त्याचा अर्थ आहे कॉर्टिकोस्टेरॉइड्सच यूज केला पाहिजे. ठीक आहे. फक्त स्पेसिफिकली ग्लुकोकॉर्टिकॉइड्स म्हणलं याचा अर्थ त्यांना फक्त ज्यांना ग्लुकोकॉर्टिकॉइडच प्रॉपर्टी असे आपण यूज करू शकतो. ठीक आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड प्लस मिनरलोकॉर्टिकॉइड प्रॉपर्टी वाले ड्रग असेल तरी तो उपयुक्त राहू शकतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड जी ग्लुकोकॉर्टिकॉइड जी ऍक्टिव्हिटी आहे ग्लुकोकॉर्टिकॉइडची अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन, तर कॉर्टिकोस्टेरॉइडला अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आहे. तर त्या कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये ज्यांना ग्लुकोकॉर्टिकॉइड प्रॉपर्टी आहे त्या अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन दाखवतात. ज्यांना मिनरलोकॉर्टिकॉइड प्रॉपर्टी असते किंवा मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्टिव्हिटी पण असते तर असे कॉर्टिकोस्टेरॉइड ज्यांना मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्शन पण आहे
तर ते सोडियम वॉटर रिटेन्शन करतात. सोडियम वॉटर रिटेन्शन करतात. तर कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड पण येतात आणि मिनरलोकॉर्टिकॉइड पण येतात. आणि काही ड्रगला दोन्ही प्रॉपर्टी आहेत. ओके, काही ड्रगला दोन्ही प्रॉपर्टी आहेत. काही ड्रगला फक्त ग्लुकोकॉर्टिकॉइड प्रॉपर्टी आहे. काही ड्रगला फक्त मिनरलोकॉर्टिकॉइड प्रॉपर्टी आहे. तर हे डिटेल आपण एंडोक्राईन सिस्टीम मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण डिटेल पाहणार आहे. ठीक आहे, समजलंय? तर समजलं. सर ते आता नवीन गाईडलाईन सांगितली ना सर, ते शानबाग मध्ये आहे उल्लेख त्याचा. आहे का? बर. म्हणजे नवीन मार्ट नावाने दिले त्यांनी, मेंटेनन्स अँड रिलीव्ह रिलीव्हर, थेरपी. हा, मेंटेनन्स अँड रिलीव्हर थेरपी जे आहे ना, तर मेंटेनन्स अँड रिलीव्हर थेरपी का दिलेलं आहे नाव त्याला? तर फॉर्मोटेरॉल नावाचा ड्रग जो आहे, हा ठीक आहे, तर फॉर्मोटेरॉल नावाचा जो ड्रग आहे तो रिलीव्हर म्हणून पण यूज करू शकतो आपण, कारण तो फास्ट ऍक्टिंग आहे. ठीक आहे, आणि तो लॉंग ऍक्टिंग पण आहे. म्हणजे तो ऍक्च्युली लाबा ग्रुप मधला आहे फॉर्मोटेरॉल. लाबा ग्रुपला काय असतं की स्लो ऑनसेट असते आणि लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन असते, ही त्याची प्रॉपर्टी लाबाची. परंतु फॉर्मोटेरॉल त्याला अपवाद आहे. फॉर्मोटेरॉल काय करतो, फास्ट पण ऍक्ट होतो आणि लॉंग पण आहे. मग एखादा अटॅक आहे अस्थमाचा पेशंटला, जर एखादा पेशंटला अटॅक आला अस्थमाचा, तर फास्ट ऍक्शन मग तो रिलीव्ह होईल का नाही? फॉर्मोटेरॉलनी रिलीव्ह होईल, होईल कारण ना. होईल. प्लस तो लॉंग ऍक्टिंग आहे, म्हणजे तो लॉंग ऍक्टिंग असल्यामुळे मेंटेन पण करेल ब्रॉन्कोडायलेटेशन लॉंग टाइम. म्हणजे मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू पण त्याचा रोल आहे. म्हणजे फॉर्मोटेरॉलला आपण काय म्हणू शकतो, ड्युएल प्रॉपर्टी आहे, रिलीव्हर पण आहे आणि लॉंग ऍक्टिंग असल्यामुळे कशाला वापरतील तो? मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रोफेलॅक्सिस साठी राऊंड द क्लॉक, म्हणजे दोन्हीसाठी त्याचा यूज होऊ शकतो. म्हणून त्याला मार्ट थेरपी, मेंटेनन्स अँड रिलीव्ह रिलीव्ह थेरपी. ओके, मेंटेनन्स अँड रिलीव्ह थेरपी. ओके, तर ते येतात मार्ट. ओके, तर कोणती एडिशन आहे शानबागची? शानबागचे ऍडिशन आत्ताचे लेटेस्टच आहे, Latest. 2024 दाखवतंय सर ते, बरं. 24-25. म्हणजे केडी त्रिपाठीत पण ते नवीन एडिशन आता जी आली त्यात आलेलं असणार आहे. 6th एडिशन आहे सर हे. 6. लेटेस्ट आहे ती, बरोबर आहे. तर 6 इज द लेटेस्ट एडिशन. त्याच्यामुळं त्यामध्ये तुम्ही मार्ट जर उल्लेख केला तर तुम्हाला त्याला मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे, तर आता बुक्स मध्ये पण आलेलं आहे, या रिसेंट बुक्स मध्ये पण आलेलं आहे. याच्या आधीच्या एडिशन मध्ये ते नव्हतं. ठीक आहे, तर मग ते ग्रुपवर टाका तुम्ही. आता माझ्याकडे शानबाग नाहीये, लेटेस्ट एडिशनचं नाहीये. केडी त्रिपाठीचं असेल तर मी माझं टाकतो. ठीक आहे, चार्ट आहे सर, मी टाकतो तो, सगळा चार्ट टाकतो हा, तो. चार्ट टाका. तो हो. चार्ट तुम्हाला एक्सपेक्टेड नाहीये बरं का, पण हा. आपण तो डिस्कस करूया कधी वेळ भेटला तर नंतर. आता सध्या माझ्या पीपीटीत पण तो चार्ट नाहीये. ठीक आहे, जस्ट आता नवीन गोष्टी, काही गोष्टी कशा असतात की गाईडलाईन्स मध्ये आल्यामुळं ते आपल्याला माहित असणं, वी शुड नो द लेटेस्ट गाईडलाईन्स, आणि आपण ते फॉलो केला पाहिजे. तर त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की बुक्स मध्ये पण मेन्शन केलं असेल आयसीएस फॉर्मोटेरॉल थेरपी द्या म्हणून, बरोबर? हा, लिहिले सर ते. ओके, तर आयसीएस फॉर्मोटेरॉल थेरपी. सर, आणि त्याच्यात एक PDE4 इनिबिटर एक दिलेलं आहे त्याच्यात. PD4 इनिबिटर जे आहे, ओके, त्यामध्ये सिलोमिलास्ट आणि रोफ्लुमिलास्ट दिलंय का? हा, रोपमुलाच दिलाय फक्त. हा, ते आपण क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन केलंय, सिलोमिलास्ट रोफ्लुमिलास्ट पहा. तर आपल्या नोट्स मध्ये याच्यात पण आलेलं आहे एक लाईन की ते आता फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम जे आहे ना, ते सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम साठी वापरलं जातं, आणि सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम 5' मध्ये होतं. आणि आपण पाहिलंय की मिथिल झॅन्थिन्स हे फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम इनिबिट करतात, बरोबर आहे. त्यात थिओफायलिन, अमायनोफायलिन, डॉक्झोफायलिन हे नावं तुम्हाला माहित आहे सर्वांना, बरोबर आहे, कारण ते आधीपासून यूज केले गेलेले ड्रग आहे, बरोबर आहे. डॉक्झोफायलिन, थिओफायलिन, अमायनोफायलिन, बरोबर आहे, आणि तुम्ही हे सर्व यूज करताय.
आता काय झालं की फॉस्फोडायस्टरेज मध्ये टाईप आहे. बरोबर आहे. तर फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम मध्ये टाईप आहे 1 2 3 4 5. तर लंगशी रिलेटेड जे आहे, लंग मध्ये कोणते प्रिडॉमिनंट असतात, तर ते फॉस्फोडायस्टरेज तुम्हाला जे सांगितलं आहे 4 ना. तर हा, फोर. ते 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 सिलेक्टिव्हली ते तिथं प्रेझेंट असतात. आणि आता सिलेक्टिव्ह फॉस्फोडायस्टरेज 4 इनिबिटर पण अवेलेबल आहे. म्हणजे सिलोमिलास्ट आणि रोफ्लुमिलास्ट हे सिलेक्टिव्हली फॉस्फोडायस्टरेज एन्झाईमच्या टाइप्स पैकी फॉस्फोडायस्टरेज 4 इनिबिट करतात. आणि मेकॅनिझम त्यांची सेम राहणार. ते पण सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम होऊ देणार नाही. सायक्लिक एएमपीचे लेवल वाढेल आणि त्यामुळं ब्रॉन्कोडायलिटेशन होईल. लक्षात आलं? हो सर. ओके. तर हा मार्टचा पण उल्लेख आहे. तर मेंटेनन्स अँड रिलिव्हर थेरपी म्हणता मार्ट. आणि त्यामध्ये इनहेल कॉर्टिकोस्टेरॉइड प्लस फॉर्मोटेरॉल असतो. तर फॉर्मोटेरॉलचा ड्युअल पर्पज आहे, रिलिव्हर पण आहे आणि मेंटेनन्स आहे. तर पहिले आपण लो डोस मध्ये यूज करतो, त्यानंतर आपण मीडियम डोस मध्ये यूज करतो, आणि त्या जर इम्प्रूव्हमेंट नाही झाली तर हाय डोस यूज करतो. तर ते गाईडलाईन्स आपण जेव्हा प्रत्यक्षात नंतर डिस्कस करूया. आपण नंतर एखाद्या वेळेस डिस्कस करूया. समजा कफ टॉपिक आहे उद्याचा, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वेळ भेटल्यावर आपण तो डिस्कस करूया. समोर गाईडलाईन असेल तर तुम्हाला फ्लो चार्ट असेल तर जास्त लक्षात येईल. आणि तुम्ही सर्वांनी त्या गाईडलाईन्स पहा, जेणेकरून आता अस्थमाचे पेशंट तुमच्याकडे येतात, तर तुम्हाला आता ते लक्षात आलेलं आहे की चला आपण आयसीएस फॉर्मोटेरॉलने स्टार्ट केलं पाहिजे. मग ब्रँड नेम बघा कोणते अवेलेबल आहे. बुडेसोनाइट फॉर्मोटेरॉल किंवा बाकी कोणते फ्लुटिकासन फॉर्मोटेरॉल कॉम्बिनेशनचे आपण ते स्टार्ट करू शकतो. बरोबर आहे. बेक्लोमिथॅझोन फॉर्मोटेरॉल कॉम्बिनेशनचे. लक्षात आलं? पण स्टील आता तुम्ही यूज Yes, sir. साल्ब्युटामॉलचाच यूज जास्त पाहत असताना अजून पण. हो सर. हो. याचा यूज पाहिलाय का की अॅक्यूट अटॅक अस्थमा इन आयसीएस म्हणजे स्टिरॉइड प्लस फॉर्मोटेरॉलचा यूज आहे, पाहिला का तुम्ही? गाईडलाईन्स आता 24-25 मध्ये आलेत त्या. मग एखाद्या 1.5 वर्षात तुम्हाला ते दिसलं का, असं मी विचारतोय. कारण तुम्हाला यू आर द बेटर पर्सन की तुम्ही पेशंट ऍक्च्युअली पाहताय. आम्ही फक्त गाईडलाईन्स बघ वाचण्यातच येणार आमच्या. प्रॅक्टिस मध्ये किती आलं तुम्हाला ते जास्त माहित आहे. नाही, जनरल प्रॅक्टिस लेवलला नाही सर, पण फिजिशियन प्रिस्क्रिप्शन मध्ये दिसतंय ते बऱ्यापैकी. फिजिशियनच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये आहे का फॉर्मोटेरॉलचा? हो हो, चेस्ट फिजिशियन पण आणि फिजिशियनच्या पण. ओके, चेस्ट फिजिशियनचे आहे म्हणजे ठीक आहे. म्हणजे ते आता जे स्पेशालिस्ट असतात ना, ते जनरली गाईडलाईन्स फॉलो करतात. यूज करतात. आता तुम्ही काय करू शकता की तुमचं हे टॉपिक संपल्यानंतर पर्टिक्युलर डिसीजच्या ट्रीटमेंटच्या गाईडलाईन्स असतात. बरोबर आहे. तर त्या गाईडलाईन्स तुम्ही जरी सर्च केल्या तरी तुम्हाला ती पीडीएफ तुम्हाला डाउनलोड होईल. समजा डायबिटीस आहे, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन्स आता दरवर्षी येतात. आता 26चे गाईडलाईन्स आलेले आहेत. आता 24-23च्या ज्या होत्या त्यात चेंजेस झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही चेंज होत झालेला. नवीन गाईडलाईन्स मध्ये तो आपला पण काय झाला पाहिजे की अपडेट झाला पाहिजे. आणि ऍज पर गाईडलाईन्स आपण ट्रीट केलं तर मग आपण मोर अप्रोप्रिएट ट्रीटमेंट ऍज पर गाईडलाईन्स देतो. बरोबर आहे. तर ती हॅबिट तुम्हाला झाली तर तुम्हाला रिसेंट गाईडलाईन्स पण लक्षात येतील. लक्षात आलं? आणि एक तुम्हाला लक्षात येईल की ट्रीटमेंट अप्रोच काय असतो. ठीक आहे. तर ते त्याच आहे फॉर्मेटेरॉल विथ बुडासोनाट आहे इनिलेशनचं. नेप्स्मार्ट FB म्हणून आहे. ओके म्हणजे ओके 0.5 mg रेप्सूल भेटतात ओके. मग त्याचं यूज डेन्मार्कचं. ओके. पण हम्म. यूज फिजिशियन किंवा चेस्ट फिजिशियन जास्त करताय असं आहे. हम्म. तुमच्यात तो म्हणजे तुम्ही तेवढे यूज केलेलं नाही असं हे कॉम्बिनेशन केलंय? नाही केलेलं sir. नाही नाही केलेलं. सर, पेशंट कम्प्लायन्स मिळत नाही. एक तर कॉस्ट समजा, हं, हं. आणि मुळात इनलेशनल MDI घेण्याची मानसिकताच नसते नाही का? आता जनरल कसं, प्रॅक्टिस लेवलला. हा जनरल प्रॅक्टिस लेवलला ते आहे. जे आता कसं असतं की ते जास्त करून काय आहे की जे चेस्ट फिजिशियन आहे ना, ज्यावेळेस पेशंटचा अस्थमा कव्हर म्हणजे पेशंटचा अस्थमा कव्हर न होण्याचं कारण जे असतं की पेशंटचा कॉम्प्लायन्स कमी असतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या पेशंटला हे लो डोस आयसीएस प्लस फॉर्मोटेरॉल कॉम्बिनेशन दिलं आणि इफेक्ट नाही आला
तर तुम्ही डोस वाढवण्याआधी, मीडियम डोसकडे जाण्याआधी त्याला विचारायला पाहिजे की कॉम्प्लायन्स कसा आहे त्याचा, म्हणजे तो घेतोय का हो नाही. खूप वेळा ते घेतच नाही किंवा बराच वेळ प्रॉपरली घेतो. घेत नाही. इनहेलेशन घेताना ते प्रॉपर जे मेथड आहे त्याने घेतलं जात नाही. म्हणजे ते लंग्स मध्ये ड्रग केलं पाहिजे. त्यासाठी तुमचं इनहेलेशनची प्रोसेस घेण्याची जी आहे ती करेक्ट पाहिजे पेशंटची. ती जर चुकली तर राईट. लंग्स मध्ये ड्रग जाणार नाही. तर खूप वेळा तसं होतं. मग शेवटी काय आहे की फिजिशियन म्हणजे ते पेशंट फिजिशियन चेंज करत राहत. तर ते आहे कॉम्प्लायन्स. आणि हे आता कॉस्ट आपण पाहायला पाहिजे ICS प्लस फॉर्मोटेरॉल कॉम्बिनेशनची किती आहे. अ, तरी तशी ती MDI बाकीच्या एवढीच असेल, असं खूप जास्त नसेल कॉस्ट. कारण आपण बाकीचे जे यूज करतो, फॉर्मोटेरॉल पण जुनाच ड्रग आहे. ठीक आहे. तर आता हे गाईडलाईन्स आत्ताचे आहे. तुम्हाला अजून 2 वर्षांनी तुम्ही जर बघितल्या तर त्यात चेंजेस येऊ शकता, असं काहीच नाहीये. गाईडलाईन्स चेंज होत राहतात. फक्त आपण करंट गाईडलाईन्स च्या टच मध्ये राहिलो तर आपल्याला पण एक क्लिअर आयडिया मिळते की काय केलं पाहिजे, गाईडलाईन नुसार काय करायला हवं. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला असं होतं की कॉर्टिकोस्टेरॉइड अॅक्यूट अटॅकला युजच करायचा नाही. बरोबर आहे. अॅक्यूट हम्म. अटॅक मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड युजच करायचा नाही. आज पर आम्ही प्रिस्क्रिप्शन रायटिंग मध्ये अॅक्यूट अटॅक ऑफ ब्रोंकियल अस्थमा आलं तर साल्ब्युटामॉल लिहिलं तर बरोबर म्हणतो. कारण रिसेंट गाईडलाईन जे आहेत त्या अपडेट अकॅडमिक याच्यात मध्ये यायला थोडा वेळ लागतो, अकॅडमिक पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण आता एखाद्या 2 वर्षात आलेल्या आहेत, तर आता ज्यांना माहिती आहे त्या अपडेट करतात. पण खूप जण ते साल्ब्युटामॉल वरच असतात, अॅक्यूट अटॅक साल्ब्युटामॉल. कारण वर्षानुवर्ष ते प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिकल मध्ये शिकवत आलेलो असतो आम्ही. आणि ते जे घेणारे आहे असिस्टंट प्रोफेसर, ते तेच PPT परत रिपीट करतात. मग त्यामुळे त्या गोष्टी घडतात. तर ठीक आहे. आता आपण ते गाईडलाईन्स डिटेलमध्ये माझ्याकडे नोट्स मध्ये नाहीये. मी त्या तयार करेल आणि तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. तुम्ही त्या गाईडलाईन्स पहा. आता इन्हेल अस्थमा मेडिकेशन मध्ये 4 ग्रुप येतात. 1 मिनिट. ओके. व्ह्यू चेंज होतोय. जस्ट 1 मिनिट. ते झूमचं हे आहे ना, ते चेंज झालेलं आहे. ओके. इरेज ऑल लिंक्स. आता 4 क्लास आपण इनहेलेशनलने देतो. तुम्हाला जर विचारलं की इनहेलेशनल रूटने अस्थमात कोणते ड्रग देता, बीटा 2 अगोनिस्ट आहे, अँटीकोलिनर्जिक आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड्स तुम्हाला माहिती आहे इनहेलेशनल. आणि सोडियम क्रोमोग्लायकेट ही आपण इनहेलेशनल रूटने देतो. लक्षात आलं. तर बीटा 2 अगोनिस्ट, त्यात मग साबा लाबा आहे. अँटीकोलिनर्जिक इप्राट्रोपियम टायमोट्रोपियम आपण देतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड इनहेलेशनल मग त्यात फ्लुटिकासोन, बेक्लोमिथाझोन, बुडेसोन आणि सोडियम क्रोमोग्लायकेट. तर याचा ऍडव्हान्टेज असा आहे की लो डोस लागतं, सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी असतात. आणि आपण ते ड्रग कोणकोणत्या माध्यमातून देऊ शकतो ते आपण पाहणार आहोत. तर आता एरोसोलच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. त्यामध्ये मीटर डोस इन्हेलर आणि नेबुलायझर हे ज्या स्पेशल डिव्हाइस आहे त्या थ्रू आपण ते देतो. आणि एरोसोल म्हणजे काय की इट इज अ सस्पेन्शन ऑफ फाईन सॉलिड पार्टिकल्स ऑर लिक्विड ड्रॉपलेट्स इन ए गॅस. याला आपण एरोसोल म्हणतो. ओके. तर फाईन सॉलिड पार्टिकल किंवा लिक्विड ड्रॉपलेट्स सस्पेन्शन गॅसमध्ये असतं, त्याला आपण एरोसोल म्हणतो. आणि MDI आणि नेबुलायझर यामध्ये ड्रग एरोसोलच्या माध्यमातून आपण ड्रग देतो. आणि ड्राय पावडरच्या माध्यमातूनही आपण ड्रग देतो. त्यासाठी रोटाहेलर किंवा स्पिन हेलरची गरज पडते. तर तुम्हाला आता यामध्ये MDI चा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला तर तो आला पाहिजे, मीटर डोस इन्हेलर. ओके. मीटर डोस इन्हेलर आणि रोटाहेलर मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला माहित पाहिजे.
आणि ते कसे वापरले जातात ते तुम्हाला माहित पाहिजे. आता हे मीटर डोस इनहेलर तुम्हाला सर्वांना माहित आहे. जे ड्रग असतं ते ज्या या मीटर डोस इनहेलर मध्ये ज्या पार्ट मध्ये असतं त्याला आपण कॅनिस्टर म्हणतो. ओके, तर हा वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कॅनिस्टर. ओके, आणि रिमेनिंग पार्ट जो असतो मीटर डोस इनहेलरचा त्याला आपण बॉडी म्हणतो. आणि खाली जे असतं ते ह्या जो पार्ट आहे त्याला माउथपीस म्हणतात. तर मीटर डोस इनहेलर तुम्हाला जर एक्झाम मध्ये दाखवलं आणि त्याचे पार्ट विचारले तर याला कॅनिस्टर म्हणतात आणि कॅनिस्टर मध्ये ड्रग असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. हे मीटर डोस इनहेलरचा बॉडी आहे आणि हे माउथ पीस आहे. लक्षात आलं? आणि मीटर डोस इनहेलर कसं पकडायचं त्याचा फोटो इथं दाखवलाय, दिसतोय तुम्हाला सर्वांना? येस. तर हे कधी कधी काय करतात की काही जण स्ट्रेस मध्ये उलट पकडतात. ठीक आहे, तर ते व्यवस्थित त्याच्या स्टेप्स तुम्हाला माहित पाहिजे. जर मीटर डोस इनहेलर दिलं तर तुम्हाला हेच प्रॅक्टिकल ऍस्पेक्टचे क्वेश्चन विचारतात. ओके, आणि ड्रग कशात असतं त्याला कॅनिस्टर म्हणतात, ते पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, आणि ह्या ड्रग बरोबर प्रोपेलंट असतो. तर क्लोरोफ्लोरोकार्बन पहिले यूज केला जा. आता HFA यूज केला जातो. HFA माहित आहे? HFA हा एक प्रोपेलंट आहे, हायड्रोफ्लोरो अल्केन. ओके, तर त्यामध्ये प्रोपेलंट जे आहे क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा हायड्रोफ्लोरो अल्केन हे प्रोपेलंट असतात. आणि कॅनिस्टर आपण प्रेस केलं तर माउथपीस थ्रू ड्रग पेशंटच्या माउथ मध्ये जातं. लक्षात आलं? तर पार्ट मीटर डोस इनहेलरचे क्लिअर झाले तुम्हाला? येस सर. बॉडी, कॅनिस्टर आणि माउथपीस. माउथपीस. ओके, ठीक. हे पहा, आता हे आतलं स्ट्रक्चर आहे. त्यात प्रोपेलंट विथ ड्रग सस्पेन्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं आता प्रोपेलंट कोणता यूज करतात, हायड्रोफ्लोरो अल्केन करतात. बरोबर आहे? ठीक आहे. हाऊ टू यूज मीटर डोस इनहेलर. आता ह्या ज्या स्टेप्स आहे ह्या एक्झाम मध्ये विचारतील तुम्हाला. खूप जणांना या स्टेप्स माहीत असतील. त्या जस्ट तुम्ही लर्न करा. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू थेरी मध्ये ह्या विचारणार नाही, पण प्रॅक्टिकल मध्ये जर तुम्हाला मीटर डोस इनहेलर हातात दिलं तर ते म्हणतील हाऊ टू यूज मीटर डोस इनहेलर. ओके, तर शेक द इनहेलर वेल. आता मीटर डोस इनहेलर सर्वांना माहिती आहे, तर काय काय स्टेप्स आहे पहा. शेक द इनहेलर वेल बिफोर यूज. यूज करण्याआधी ते शेक करणं गरजेचं आहे. रिमूव्ह द कॅप. माउथपीसच्या वरची जी कॅप असते ती रिमूव्ह करायची. त्यानंतर ब्रीथ आउट. पेशंटला सांगायचं की जी पण हवा आहे लंग्स मध्ये ती बाहेर टाका. ओके, आणि ते ब्रीथ आउट करताना इनहेलर थोडं लांब धरा. त्यानंतर इनहेलर जे आहे तर त्या पेशंटच्या तोंडात पेशंटला पकडायला लावायचे. तुम्हाला कसं पकडायचं ते मागच्या इमेज मध्ये मी दाखवलेलं आहे. बरोबर आहे? तसंच तुम्हाला ते एक्सप्लेन करताना पकडायचं आहे. तर ब्रिंग द इनहेलर टू युअर माउथ. ओके, पेशंटला सांगायचं माउथ जवळ इनहेलर आणा. माउथपीस जो आहे इनहेलरचा तो पेशंटला सांगायचं तोंडात पकडायचा आहे. प्लेस इट इन युअर माउथ बिटवीन युअर टीथ अँड क्लोज युअर माउथ अराउंड इट. म्हणजे बिटवीन टीथ पकडायचं आहे आणि तोंड बंद करायचं आहे. ठीक आहे. स्टार्ट टू ब्रीथ इन स्लोली. स्लोली पेशंटला श्वास घ्यायला लावायचा आणि प्रेस द टॉप ऑफ इनहेलर वन्स. म्हणजे जे कॅनिस्टर आहे ते प्रेस करायचं. तर थोडक्यात आपण म्हणू शकतो प्रेस द कॅनिस्टर आणि कीप ब्रीदिंग इन स्लोली अंटिल यू हॅव टेकन अ फुल ब्रीथ. स्लोली हवा आत घ्यायची आणि जसं कॅनिस्टर दाबलं तसं ड्रग्स माउथ मधून लंग्स मध्ये जाईल. ओके, त्यानंतर इनहेलर माउथ मधून बाहेर काढायचं आहे आणि जी ब्रीथ आहे ती 10 सेकंद तशीच होल्ड करायला लावायची पेशंटला आणि त्यानंतर ब्रीथ आउट करायला लावायचं. ओके, आणि जर गरज असेल तर सेकंड पप आपण 30 सेकंद नंतर पेशंटला घ्यायला सांगायचा. ओके. ओके, 30 सेकंद नंतर आपण रिपीट करू शकतो. ठीक आहे.
तर त्यावेळेस पण इन्हेलर चेक करून मग पुढच्या स्टेप सगळ्या फॉलो करायच्या आहे. तर ह्या स्टेप्स आहेत. तर इन्हेलर पकडताना तो व्यवस्थित पकडला पाहिजे. जेव्हा डिमॉन्स्ट्रेशन येतं त्यावेळेस थोडं काय होतं की तुम्हाला माहित असतं, पण पॅनिक झाल्यामुळे ते स्टेप्स सांगायला थोड्या डिफिकल्ट जातात. तर तुम्ही त्या स्टेप्स व्यवस्थित लर्न करा प्रॅक्टिकल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. तर स्पेसर मी काल तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. ट्यूब लाईक इन्स्ट्रुमेंट असतात. ओके. आणि हे एक स्पेसरचं इमेज आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. ओके. हे पण स्पेसर आहेत. ओके. MDI विथ स्पेसर इमेज दाखवलेली आहे. आणि हे असं स्पेसर पकडायचं आहे. पेशंटच्या माउथ आणि इन्हेलरचा माउथ पीस याच्यामध्ये स्पेसर आपण डिव्हाइस यूज करतो. ट्यूब लाईक इन्स्ट्रुमेंट आहे हे, बरोबर आहे. आणि दोन एंड आहे. एक एंड पेशंटच्या माउथ मध्ये आणि दुसरा एंड जो आहे तो मीटर डोस इन्हेलरच्या माउथ पीसशी कनेक्ट असतो. ओके. तर स्पेसर्स आर द लॉंग ट्यूब्स, आणि तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज विचारला तर सांगता आला पाहिजे. सो दीज आर द लॉंग ट्यूब दॅट स्लो द डिलिव्हरी ऑफ मेडिकेशन फ्रॉम प्रेशराइज MDI. याचे ऍडव्हान्टेज काय आहे स्पेसरचे सांगता येईल का तुम्हाला? एक्झॅक्ट डोस जायला पाहिजे त्यासाठी. जास्तीत जास्त डोस पेशंटच्या लंग्स मध्ये जातो, बरोबर आहे. अजून कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करताना स्पेसर यूज केले तर फायदा काय आहे? ओरल थ्रस्टचे चान्सेस कमी होतात. ओरल थ्रेटचे चान्सेस कमी होतात. आणि ओके. आणि पार्टिकल स्पेसर मध्ये राहतात. पार्टिकल स्पेसर मध्ये जातात जास्त, म्हणजे ते डायल्यूट होऊन त्या एअर मधून लंग्स मध्ये जातात, बरोबर आहे. आणि लंग्स माउथ मध्ये डिपॉझिट होत नाही, त्यामुळे ओरल थ्रस्टचे चान्सेस कमी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही जेव्हा माउथ पीस म्हणजे जेव्हा मीटर डोस इन्हेलर विदाउट स्पेसर वापरता, बरोबर आहे, तर पेशंटने कॅनिस्टर प्रेस केल्यावर ड्रग्स कशामध्ये जातं? पेशंटच्या माउथ मधून मध्ये जातं, तिथून लंग्स मध्ये जातं. पेशंट होल्ड करतो ब्रीथ, आणि त्यानंतर आपण काय करतो? पेशंटला काय सांगतो? ब्रीथ आउट करा, बरोबर आहे. ब्रीथ आउट केल्यानंतर परत त्याला ते ड्रग घेता येईल का जे बाहेर पडलेलं आहे? नाही. नाही घेता येत. पण स्पेसर मध्ये काय होतं? कॅनिस्टर प्रेस केलं, पेशंटनी ब्रीथ इन केलं, ड्रग लंग मध्ये गेलं, पेशंटनी परत ब्रीथ आउट केलं, तरी ते कशात येणार आहे? स्पेसर मध्ये. स्पेसर मध्ये, आणि परत तो ब्रीथ इन करू शकतो. लक्षात आलं? तर मॅक्झिमम ड्रग लंग्स मध्ये याच्यामुळे रीच होतं स्पेसरमुळं. लक्षात आलं? विदाउट प्रेसिंग द सेकंड टाइम ऑफ कॅनिस्टर. हा, कॅनिस्टरची प्रेस म्हणजे एकाच डोस मॅक्झिमम अमाऊंट मध्ये रीच होतो, एकाच डोस, बरोबर आहे. तर स्पेसर्स आर लॉंग ट्यूब्स दॅट स्लो द डिलिव्हरी ऑफ मेडिकेशन फ्रॉम प्रेशराइज MDI, ऑल्सो नोन ॲज एरोसोल होल्डिंग चेंबर, ॲड-ऑन डिव्हाइस किंवा स्पेसिंग डिव्हाइस. ओके. स्पेसर शब्द लक्षात ठेवला तरी चालेल, तो जास्त प्रचलित आहे. आणि प्लीज रिमेंबर, वेन वी यूज इन्हेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड ऑलवेज यूज स्पेसर्स. तुम्ही यूज करता कॉर्टिकोस्टेरॉइड देताना हो का सर. प्रत्येक पेशंटला? प्रत्येक नाही सर. नाही. तर प्रत्येक पेशंटला दिलेला चांगला. तर पेशंट ते घेता नाही घेत तो गोष्ट एक असते. पेशंटला कधी कधी वाटतं की उगाच दिला, हा काही गरज नाहीये, असं पण होतं. ठीक आहे. तर कॉर्टिकोस्टेरॉइड जेव्हा आपण इन्हेल कॉर्टिकोस्टेरॉइड देतो त्यावेळेस स्पेसर आपण दिलेच पाहिजे. ठीक आहे. आणि जे ओल्ड एज पेशंट आहेत त्यांना मग हे कोऑर्डिनेशन सोपं जातं स्पेसरच्या माध्यमातून. लक्षात आलं? तर स्पेसर ऍड स्पेस इन द फॉर्म ऑफ ट्यूब और चेंबर बिटवीन द कॅनिस्टर ऑफ द मेडिकेशन अँड द पेशंट्स माउथ, allowing the patient to inhale the medication by breathing in slowly and deeply for 5 to 10 breath. 5 ते 10 ब्रीथ पेशंट व्यवस्थित घेऊ शकतो त्याने. ओके. So it is easier, advantage spacer चे, it is easier to take the medication with the help of spacer, so valuable in patients which have problem with administration of MDI.
म्हणजे मीटर डोस इनहेलर पंप जो देतो आपण ते प्रत्येक पेशंटला कोऑर्डिनेशन लगेच होईल आपण सांगू शकत नाही. तर काही पेशंट मध्ये ते कोऑर्डिनेशन होत नाही. कॅनिस्टर प्रेस करणं आणि इनहेल करणं ते कोऑर्डिनेशन झालं तरच लंग्स मध्ये ड्रग व्यवस्थित जाईल. तर स्पेसर यूज केल्याने उलट पेशंटला हा प्रॉब्लेम जो आहे तो कमी येईल. मॅक्झिमम अमाऊंट ड्रग लंग्स मध्ये डिलिव्हर्ड होईल. लेस ड्रग माउथ मध्ये डिपॉझिट होईल. त्यामुळे इरिटेशन किंवा तुम्ही जे सांगितलं होतं ओरल थ्रचचे चान्सेस कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये कमी होईल. आणि जास्त ड्रग लंग्स मध्ये गेल्यामुळं काय होतं की जर स्पेसर यूज केल्यामुळं माउथ मध्ये जे ड्रग जात आहे ते मॅक्झिमम लंग्स मध्ये जाईल आणि त्याच्यामुळे लोकल ऍक्शन चांगली येईल आणि सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी असेल. कारण जास्त ड्रग लंग्स मध्ये गेल्यामुळं कमी ड्रग्स राहील स्वॅलोविंग साठी आणि जे ड्रग स्वॅलो होतं स्टमक मध्ये जातं ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकतं स्टमक स्मॉल इंटेस्टाईन मधून आणि त्याच्यामुळे साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे जितकं ड्रग लंग्स मध्ये जाईल तेवढं सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी असण्याचे चान्सेस आहे. तर हे स्पेसर विथ मीटर डोस इनहेलर आहे. त्याचे काही इमेजेस आहे. ओके. आता हे स्टेप्स आहे मीटर डोस इनहेलर प्लस स्पेसर कसं यूज करायचं. ओके. तर त्या स्टेप्स नोट्स मध्ये येणारच आहे. नोट्स मध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स टाकलेल्या आहेत. ओके. तर सेम स्टेप्स आहे फक्त इथं स्पेसर डिव्हाइस इन बिटवीन माउथ पीस ऑफ द मीटर डोस इनहेलर आणि पेशंट्स माउथ आपण ऍड केलेला आहे. हे सर नेबुलायझर आहे. ओके. रोटा हेलर्स. तर लोटा हेलर्स मध्ये आपण काय करतो कसं दिलं जातं ड्रग. सॉलिड Powder फॉर्म Solid form, capsule पावडर form. फॉर्म कॅप्सूल. पावडर फॉर्म पावडर मग ते ज्या रोटा कॅप असतात रोटा कॅप त्याला आपण रोटा कॅप म्हणतो बरोबर आहे. Yes. त्या डिव्हाइस रोटा हेलर एक डिव्हाइस त्याच्या बरोबर आलेलं असतं बरोबर. तर त्या डिव्हाइस मध्ये आपण रोटा कॅप्सूल टाकल्या आणि ते डिव्हाइस प्रेस केलं त्याचे बटन साईडचे दोन प्रेस केल्यामुळे कॅप्सूलला छिद्र पडतं त्यातलं पावडर बाहेर पडते आणि मग त्यानंतर त्या रोटा हेलरने आपण इनहेल केलं तर ती पावडर लंग्स मध्ये जाते. तर याच्यामध्ये ड्रग हे पावडर फॉर्म मध्ये कॅप्सूल मध्ये फिलअप केलेलं असतं आणि ह्या रोटा कॅप आपण रोटा हेलर मध्ये टाकतो बरोबर आहे. आणि त्यानंतर मग ते बटन प्रेस केल्यामुळं रोटा कॅप जे आहे ज्या कॅप्सूल आहे त्याला छिद्र पडतं तिथून पावडर बाहेर पडते आणि आपण ती इनहेल केल्यानंतर ती लंग्स मध्ये जाते. तर हे रोटा हिलर आहे. तर एमडीआय आणि लोटा हिलर याच्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला कोणत्या पेशंटला काय यूज करायचं त्याच्याविषयी काही माहित आहे का. स्टेटस ऍस्टोमॅटिकस मध्ये इनहेलरच लागतं मीटर डोस इनहेलर. मीटर ओके. हा, स्टॅटस MDI. एमडीआय. ऍक्यूट जेव्हा अटॅक असतो अस्थमाचा हा पेशंट कॅनॉट टेक द रोटा कॅप्स रोटायलर ओके ही कॅनॉट इनहेल. ओके इनहेल ओके. चिल्ड्रन्स मध्ये MDI यूज करायला पाहिजे. Pediatric मध्ये रोटायलर त्यांना घेता येत नाही. पिडियाट्रिक मध्ये काय यूज करतात. MDI MDI सर विथ मास्क ओके विथ स्पेसर स्पेसर विथ मास्क असे. विथ स्पेसर. आता बघा म्हणजे मीटर डोस इनहेलर मध्ये आपण एरोसेल स्प्रे असतो एरोसोलच्या फॉर्म मध्ये ड्रग असतं आणि रोटा हेलर मध्ये कॅप्सूल मध्ये ड्राय पावडर मध्ये असतं. मीटर डोस इनहेलर मध्ये प्रोपेलंट असतो. हे तुम्हाला सांगितलं मी आता हायड्रोफ्लोरो अल्केन वापरतात. पहिले क्लोरोफ्लोरो म्हणजे आता ते मीटर डोस इनहेलरवर पण लिहिलेलं असतं HFA लिहिलेलं असतं बघा तुम्ही कधी बघितलं काही मीटर डोस वर मेन्शन असतं. तर क्लोरोफ्लोरो अल्केन पहिले यूज करायचे पण ते ओझोन लेअर डॅमेज करत असल्यामुळं आता आपण हायड्रोफ्लोरो अल्केन यूज करतो. इकडं
रोटाहेलर मध्ये प्रोपेलंट यूज करत नाही. ओके ओके. आणि स्पेसर हे मीटर डोस इनहेलरला लागतं, इकडं रोटाहेलरला स्पेसर नसतं. बरोबर, लक्षात आलं? हो सर. ओके हो सर. ओके. तर मीटर डोस इनहेलर प्लस स्पेसर वी प्रेफर्ड इन चिल्ड्रन. ओके, तुम्ही सांगितलं. एल्डरली पेशंट मध्ये पण यूज करू शकतो, किंवा एनी पेशंट ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनला प्रॉब्लेम आहे तर मीटर डोस इनहेलर प्लस स्पेसर यूज करू शकतो. ओके. रोटाहेलर साठी स्ट्रॉंग रॅपिड इनहेलेशन लागतं. म्हणजे रोटाहेलर मध्ये ते जे पावडर फॉर्म मध्ये ड्रग आहे इनहेल करण्यासाठी स्ट्रॉंग रॅपिड इनहेलेशनची गरज असते. बरोबर आहे? ठीक आहे. तर तुम्ही जे चिल्ड्रन मध्ये सांगितलं आहे ते बरोबर आहे. ओके. तर रोटाहेलरला ओके स्ट्रॉंग आणि फास्ट इनहेलेशनची गरज असते. रोटाहेलर मध्ये जसं MDI मध्ये कॅनिस्टर प्रेस केल्या केल्या इनहेलेशन व्यवस्थित झालं पाहिजे, म्हणजे ती कोऑर्डिनेशनची गरज असते, ती रोटाहेलर मध्ये नसते. बरोबर आहे? त्यामुळे थोडं इझी पण जातं ते. ओके. सर रोटाहेलरचा डायग्राम आहे का? प्लीज दाखवा ना असेल. रोटाहेलरची ही फार जुनी डायग्राम माझ्या याच्यामध्ये आहे. रोटाहेलर तुम्हाला मी याच्यावर टाकतो, काय म्हणता येईल की ग्रुपवर टाकतो. ग्रुप. आता याच्यामध्ये कसं आहे की हे जे डायग्राम आहे ती जुन्या याच्यातले आहे. नवीन आता डिव्हाइस जे आलेले आहेत त्यात कॅप्सूल टाकली आणि साईडला जे बटन्स असतात त्याचे ते दोन्ही साईडचे प्रेस केले तर कॅप्सूल ब्रेक होते ती बटन प्रेस केल्याने. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्यानंतर पेशंटला इनहेल करावं असतं. तर मी माझ्याकडं आता सध्या तर इथं नाहीये स्लाइड्सवर, तर मी ग्रुपवर टाकतो तुम्हाला. ओके. ओके सर. ओके. पूर्वी सर तर रोटा चेंबर आमच्याकडे जे रोटेट रोटावेलर करावं आहेत ना लागायचं. हा ते गोल फिरवावं लागतं सर, मग ते कॅप्सूल आपोआप ब्रेक रोटेट होते, हा करावं मग ते लागतं. तुकडे ते होतात ते त्याचे. ते ब्रेक ते कॅप्सूल जी ब्रेक आहे ना ते तर ते म्हणजे नवीन याच्यामध्ये तसं आहे, बटन दाबलेत बाजूचे तर आहे. आणि जे मी तुम्हाला सांगतोय की जुन्या याच्यात म्हणजे त्याचे आता प्रकार आहे. काही याच्यामध्ये रोटा कॅप इन्सर्ट करायला होल असतं. बरोबर आहे? आता हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ना, आणि रोटा चेंबर मध्ये ती कॅप्सूल पडते, नंतर ते डिव्हाइस आपण फिरवलं की ती कॅप्सूल ब्रेक होती. तर कोणतेही हो. मेकॅनिझम असू द्या, त्यांनी ती कॅप्सूल ब्रेक होणं गरजेचं असतं. बरोबर आहे? तर काही डिव्हाइस असं असतात की त्याला फिरवावं लागतं, ते फिरवलं डिव्हाइस की ती कॅप्सूल ब्रेक होते. ब्रेक काही होते. हा आणि त्यानंतर मग इनहेल करायचं आहे. ठीक आहे. हो. ठीक. आता लास्ट स्टॅटस असतं मॅटिकस. तर आपण थोडक्यात काय वायवा मध्ये तुम्हाला जर मीटर डिस इनहेलर, स्पेसर, रोटा इनहेलर असे जर क्वेश्चन विचारले तर ते तुम्ही काय म्हणता येईल की त्याचे आन्सर तुम्ही देऊ शकता. फक्त त्याचे काही जे पार्ट्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत ते व्यवस्थित करा. ठीक आहे. म्हणजे अस्थमावर जर क्वेश्चन विचारले तर प्रॅक्टिकल वर ह्या गोष्टी विचारल्या जातात. थेरीमध्ये कोणी विचारणार नाही रोटाहेलर किंवा मीटर डोस इनहेलर कसं देतात किंवा स्पेसर चा यूज कसा होतो. तर फक्त 2 मार्कला स्पेसरचे ऍडव्हान्टेज विचारले तर विचारू शकता, पण असं बाकी डिटेल विचारणार नाही. स्टॅटस अस्थमॅटिकस सिव्हिअर फॉर्म ऑफ अस्थमा रिकरंट अटॅक विदाऊट रिलॅक्सेशन इन बिटवीन. तर सिव्हिअर फॉर्म आहे अस्थमाचा, यामध्ये पेशंटला ऍडमिट करावं लागतं. आणि इमर्जन्सी आहे, यामध्ये तुम्हाला IV कॉर्टिकोस्टेरॉइड यूज करायचं असतं. हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट आपण स्टार्ट करतो 100 mg स्टॅट, आणि मग IV इन्फ्युजनने 100 mg
4 to 8 आवरली इन्फ्युजन आपण देतो. आणि हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे, तर हे कॉर्टिकोस्टेरॉइड न्यूक्लिअर रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात आणि न्यूक्लिअर रिसेप्टर हे स्लोएस्ट ऍक्टिंग आहे, त्यामुळे यांच्या ऑनसेट ला जवळजवळ 6 तास लागतात ऍक्शन यायला. आणि यांनी याचं याचं या देण्यामागचा उद्देश असा आहे की अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन आणि रिकरंट अटॅक्स आपण पुढं प्रिव्हेंट करतो. बरोबर आहे. यामध्ये आपण नेबुलायझर यूज करतो. म्हणजे स्टॅटस अस्थमॅटिकच्या पेशंट जर हॉस्पिटलाइज झाला तर मीटर डोस इनहेलर रोटा इनहेलर पेक्षा नेबुलायझेशन बेस्ट आहे. तर त्यामध्ये साल्बिटामॉल इप्राट्रोपियम ब्रोमाइडचं कॉम्बिनेशन यूज करतो. आणि हे कॉम्बिनेशनचा ऍडव्हान्टेज तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलाय. बरोबर आहे. साल्बिटामॉल स्मॉलर एअरवे डायलेट करेल, इप्राट्रोपियम ब्रोमाइड लार्जर एअरवे डायलेट करेल. लक्षात आलं. त्यानंतर हाय फ्लो ह्युमिडिफाईड ऑक्सिजन आपण देतो. साल्बिटामॉल टर्बिटॉलिन आपण सबक्युटेनियसली किंवा इंट्रामस्क्युलरलीही देतो 0.4 mg. त्यानंतर गरज पडली तर पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन, पेशंटला व्हेंटिलेटर इंट्युबेशन आणि व्हेंटिलेशनची गरज पडली तर ते देणं गरजेचं असतं. आणि जर इन्फेक्शन चे चान्सेस असतील पेशंटमध्ये आणि त्याच्यामुळे अस्थमा प्रेसिपिटेट होत असेल तर अँटीबायोटिक्स तुम्हाला देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर अँटीबायोटिक थेरपी आपल्याला स्टार्ट करावी लागते. आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, डिहायड्रेशन, ऍसिडोसिस आपल्याला ट्रीट करणं गरजेचं आहे. जर पेशंट डिहायड्रेशन झालेला असेल, ऍसिडोसिस मध्ये असेल तर मग सलाईन प्लस सोडियम बायकार्बोनेट किंवा लॅक्टेट इन्फ्युजनची गरज पडू शकते. तर हे ऍज पर बुक्स मेन्शन आहे. आणि लास्ट मी जे तुम्हाला सांगितलं, मिथिल झॅन्थिन आता यूज करत नाही, परंतु जर रेझिस्टंट केसेस असेल अस्थमाची तर त्यामध्ये आपण अमाइनोफायलिन IV यूज करतो. 200 to 250 mg आपण 20 ते 50 ml ग्लुकोज मध्ये डायल्यूट करून ते 20 ते 30 मिनिटं देतो. तर अमाइनोफायलिन IV यूज हा काही पेशंटमध्ये ज्यांच्यात रेजिस्टन्स आहे, रेजिस्टंट केसेस आहे बाकी ट्रीटमेंटला, त्यात आपण अमाइनोफायलिन देऊ शकतो. अमाइनोफायलिन हा आपण बघितलेला आहे की मिथिल झॅन्थिन ग्रुप आहे त्यामधला ड्रग आहे अमाइनोफायलिन. तर तो लास्ट ऑप्शन म्हणून आपण स्टॅटस अस्थमाच्या पेशंटमध्ये यूज करतो. तर अस्थमाचा टॉपिक आपला संपलेला आहे. आपण तर- डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. ओके. सर डेअरी फायलिन अमायनो फायलिन ग्रुप मध्येच आहे. हा, फक्त त्याचं जे आहे ना, एक मिनिट थोडं, हा, हे जे आहे ना, हा, तुम्ही कोणतं डेअरी फायलिन म्हणलंय ना. हा, डेअरी फायलिन. ओके. आता हे डेअरी फायलिन हे जे आहे ना ते ब्रँड नेम आहे. ओके. आणि त्यामध्ये काय आहे, आता ते अमाइनो तो जे फिथिल झॅन्थिन ग्रुप मधलंच आहे, त्यामध्ये थिओफायलिन प्लस इटोफायलिन आहे. ओके. तर ते त्याच ग्रुप मधलं ड्रग आहे. ओके. फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर किंवा मिथिल झॅन्थिनच्याच ग्रुप मधलं ते ड्रग आहे. दुसरा इनहेलेशन नेबुलायझरला साल्ब्युटामॉल आणि इंजेक्शन डेक्झामेथाझोन दिलं तर कशाला म्हणताय तुम्ही? नेबुलायझेशन हा. साल्ब्युटामॉल आणि इंजेक्शन डेक्झामेथाझोन हा, आपण इनहेल करायला नेबुलायझेशन. ओके. डेक्झामेथाझोनचं इन्हेलेशन म्हणताय का तुम्ही? नाही नाही, अवेलेबल नाहीये Available बहुतेक नाहीये. डेक्झाचं. नाही नाही सर. नाही, इंजेक्शन डेक्झामेथाझोन. इंजेक्शन अवेलेबल आहे. इन्हेलेशन मध्ये ना म्हणजे FDA अप्रूव्ह तर नाही येते. ओके. पण ऑकेजनली ऑफ लेबल नेबुलायझरचा यूज तुम्ही जे म्हणताय तो अॅक्यूट इमर्जन्सी कंडिशन मध्ये एअरवे इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी
नेबुलायझर थ्रू देतात, पण तो ऑफ लेबल यूज आहे त्याचा, FDA अप्रूव्ह नाहीये, म्हणजे FDA ने रिकमेंड केलेला नाहीये. ठीक आहे. तर आपण कॉर्टिकोस्टेरॉइड नेबुलायझर थ्रू डेक्झा, तर मग आता डेक्झाच्या ऐवजी दुसरे आपल्याकडे अवेलेबल आहे ना. ओके. तुम्ही पाहिलंय का यूज त्याचा हो, इनहेलेशननी? इनहेलेशननी हा, मग तेच मी तुम्हाला म्हणलं ना, ऑफ लेबल यूज आहे. ऑफ लेबल आहे, पण त्याचे काही साइड इफेक्ट नाहीये तसे, लवकर फरक पडतो. हा, मग ते आता लोकल इन्फ्लामेटरी इफेक्ट येतो, सिस्टेमिक हं. ऍडव्हर्स इफेक्ट कमी आहे. तर तुम्ही जे म्हणतो आपण IV कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ऐवजी हे यूज करायचं असं तुम्ही म्हणताय. हां. ओके ओके ओके. IV कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ऐवजी ते. आता कसं आहे माहितीये का, अं, हे काय म्हणता येईल की ज्या गाईडलाईन सांगताय त्यानुसार आता हायड्रोकॉर्टिसॉन बुक्समध्ये हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट आपण IV यूज करतो. आता हं. स्टेरॉइडला इफेक्ट यायला पण आहे ना 4 ते 6 तास लागतात, हे लक्षात घ्या. म्हणजे अॅक्यूट अटॅक जो असतो किंवा स्टॅटस अस्थमॅटिकचा पेशंट जो आहे, त्यामध्ये जे ब्रॉन्कोडायलेटेशन होणं महत्वाचं आहे पहिले. तर त्यामध्ये जे नेबुलायझरनी साल्बिटामल आणि इप्राट्रोपियम ब्रोमेड आपण देतो, ते जास्त लवकर जे इम्प्रुव्हमेंट होती ब्रॉन्कोडायलेटेशन होण्यासाठी, बरोबर आहे, ते उपयुक्त ठरतं. कॉर्टिकोस्टेरॉइड ब्रॉन्कोडायलेटेशन करणार नाही. डेक्झा काय करेल, इन्फ्लामेशन कमी करेल. लक्षात आलं? हं, हं. बरोबर आहे. आणि त्याच्या बरोबर आहे. ऍक्शनला पण 4 ते 6 तास लागतात, कारण ते न्यूक्लिअर रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि न्यूक्लिअर रिसेप्टर हे स्लोवेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहे. जनरल फार्मॅकमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे खूप जणांना असं वाटतं की स्टिरॉइडनी लगेच इफेक्ट येतो स्टॅटस अस्थमॅटिकच्या पेशंटमध्ये. तर तसं नाहीये. स्टिरॉइड आपण परत परत जे अटॅक येणार आहे काही तासांनंतर ते अवॉइड करण्यासाठी देतो. इमिजिएट इफेक्टसाठी तुम्हाला ब्रॉन्कोडायलेटेशन होणंच महत्वाचं आहे. ठीक आहे. ओके. नाही सर, पण बऱ्याच वेळेस आहे ना स्टेटस अस्थमॅटिक्स मध्ये म्हणजे स्टॅट डोस हायड्रोकॉर्टिसोन 200 mg आणि नंतर डेक्झामेथासोन 2-3 दिवस पेशंट स्टेबल होईपर्यंत 4 मिलीग्रॅम म्हणा किंवा 8 मिलीग्रॅम म्हणा BID ठेवलं जातं. नाही, प्रॅक्टिकली ठेवलं याच्यात जातं. बघण्यात येतं. नाही स्टिरॉइड्स यूज करायचं आहे स्टॅटस अस्थमॅटिकस मध्ये. फक्त माझं म्हणणं काय आहे की स्टिरॉइडला इफेक्ट यायला वेळ लागतो म्हणजे काय आहे की स्टिरॉइड आपल्याला स्टॅटस अस्थमॅटिकचा पेशंट आला तर पहिलं ड्रग मी तुम्हाला हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेटच सांगितलेलं आहे. येस सर. लक्षात आलं? सो दोन्हीमध्ये कंपॅरिझन काय म्हणजे ऍक्शन मध्ये हायड्रोकॉर्टिसोन आणि डेक्झामेथासोन? ओके. हायड्रोकॉर्टिसॉन आणि डेक्झामेथासोन मधला फरक तुम्हाला आता आपण जेव्हा कॉर्टिकोस्टेरॉइड डिस्कस, ऑनसेट ऑफ ऍक्शन आणि किती ड्युरेशन त्याचे समजा ऍक्शन. आता कसं आहे माहितीये का, यामध्ये दोन्ही हे जे ड्रग आहेत, ओके, तर यामध्ये फक्त आता याच्यामध्ये कसं आहे की डेक्झा जो आहे त्याला फक्त मिनरलोकॉर्टिकॉइड ऍक्शन आहे. ओके. ओके. आणि हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट जे आहे त्याला दोन्ही ऍक्शन आहे. ग्लुको आणि मिनरल. लक्षात आलं? आणि हायड्रोकॉर्टिसॉन पेक्षा डेक्झामेथासोनची ऍक्शन जी आहे ती ग्लुकोकॉर्टिकॉइड ऍक्शन ही जास्त आहे. बरोबर आहे. आणि यामध्ये हायड्रोकॉर्टिसॉन हा शॉर्ट ऍक्टिंग आहे, डेक्झामेथासोन हा लॉंग ऍक्टिंग आहे. अँटी इन्फ्लेमेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू पण हायड्रोकॉर्टिसॉन पेक्षा डेक्झामेथासोनला चांगली काय म्हणता येईल की अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन आहे. ड्युरेशन ऑफ ऍक्शनचा जर विचार केला तर हायड्रोकॉर्टिसॉन हा 8 ते 10 तास त्याची ऍक्शन राहते. डेक्झामेथासोनची जवळजवळ 36 तास राहू शकते.
ठीक आहे, ओके. म्हणजे लॉंग ऍक्टिंग आहे डेक्झा. अच्छा सर. ओके, ठीक आहे. ओके सर. थँक्यू सर. ओके, आता हे ऍक्च्युली कॉर्टिकोस्टिरॉइड्स आपण जेव्हा डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला ते सगळे कॉर्टिकोस्टिरॉइडचे कम्पॅरिझन जे आहे ना ते तुम्हाला कळणार आहे. आता आपल्याकडे कसं आहे की आपण फक्त तिथला रेफरन्स देतो आहोत, पण ते टॉपिक जेव्हा होईल तुमचा, ओके, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. बरं, अजून काही ओके. क्वेरी? तर गाईडलाईन्स जे आहेत, ओके ओके, ते आपण बघूया. आता हायड्रोकॉर्टिसॉन पण यूज करतो आपण, प्रिडनिसोलोन, मिथिल प्रिडनिसोलोन पण IV यूज करू शकतो, बरोबर आहे. येस सर. हा, पण स्टॅटस अस्थमॅटिकस साठी IV डेक्झामिथाझोन किंवा ओरल डेक्झामिथाझोन फर्स्ट लाईन स्टिरॉइड नाही, हे लक्षात ठेवा. ओके सर. ओके, म्हणजे डेक्झामिथाझोनची सुपेरियरिटी आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर हायड्रोकॉर्टिसॉन, हेमिसक्सिनेट 100 to 200 mg IV स्टॅट आणि नंतर 4 to 8 आवरली रिपीट करतो, तेच तुम्हाला स्टॅटस अस्थमॅटिकस साठी मेन्शन करायचं आहे. ओके, आणि ओके. त्याचप्रमाणे मिथिल प्रिडनिसोलोन जे आहे ते पण आपण IV यूज करू शकतो. ओके, काही हॉस्पिटल प्रोटोकॉल मध्ये मिथिल प्रिडनिसोलोन पण यूज करतात. ठीक आहे, तर हायड्रोकॉर्टिसॉन किंवा मिथिल प्रिडनिसोलोन यापैकी आपण यूज करू शकतो. ठीक आहे, तर डेक्झामिथाझोन वी कॅन यूज ड्यू टू लॉंग ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे, बरोबर आहे, परंतु ऍज पर गाईडलाईन्स ते आपण प्रेफर करत नाही. डेक्झा आता सरांनी सांगितलंय नेबुलायझर मशीन मध्ये टाकून ऑफ लेबल यूज केला जातो, बरोबर आहे. डेक्झा IV यूज होतो का याच्यात अस्थमाच्या पेशंट मध्ये? हो येस. ओके, म्हणजे तुम्ही डेक्झा स्टार्ट म्हणजे पहिले डेक्झा देता हायड्रोकॉर्टिसॉनच्या ऐवजी? म्हणजे हायड्रोकॉर्टिसोन स्टार्ट डोस फॉलोड बाय डेक्झामेथासोन ओके, IV स्लोली इन्फ्युजन समजा. इन्फ्युजन. ओके ओके, ठीक आहे. डायल्यूट करून, कारण त्याने नौशे वगैरे बराच होतो सडन दिलं. ओके, सडन दिल्यावर स्लोली दिलं तर नाही होत, फास्ट दिलं तर नमनेस, टिंगलिंग पण येतात बॉडीमध्ये. ओके. डेअरी फायलिंग डेक्झा एकत्र करून डेअरी- पण देतात हा. IV. डेअरी डेक्झा देतात सर. एका सिरिंज मध्ये टाकून अस्थमॅटिक म्हणजे डायरेक्ट IV द्यायचं. ओके, म्हणजे हम्म. एविल डेअरी डेक्झा No, IM IVF. देतात ना सर. कोणतं? IM नाही. एविल आणि डेक्झा ओके, एव्हिल आणि डेक्झा IM. ओके हा एकत्र देतात. ओके, स्टॅटस अस्थमॅटिकाच्या पेशंटला. हो. ओके, एव्हिल. डेअरी फायलिंग डेक्झा ऑल्सो. पण त्याने स्लो ऍक्शन होईल ना. Exam देतात. हा, IV बेटर आहे, IV इज द बेस्ट. आता कसं असतं माहितीये का, तुमचा सेटअप कसा आहे, म्हणजे तुम्हाला जर पेशंट रेफर करायचा असेल, ठीक आहे, पुढं जिथं ICU सेटअप मध्ये लागतोय तिथं पाठवायचं असेल तर तुमच्याकडे IV लाईन नाही, त्यात मग इंट्रामस्क्युलरली आपण देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या ठिकाणीच IV देणं पॉसिबल म्हणजे तुम्ही IV तुमचा डे केअर जरी असेल आणि IV स्टार्ट करायचा असेल तर दॅट वुड बी बेस्ट ना, की IV हायड्रोकॉर्टिसॉन, हेमिसक्सिनेट, नंतर डेक्झा तुम्ही शिफ्ट केलं तरी चालू शकतं. ठीक आहे, तर IV बेटर राहील इंट्रामस्क्युलर पेक्षा. ठीक आहे, आता कसं असतं की ते IV लाईन लावणं, ते करणं, त्याच्यात तोपर्यंत ते एक शॉर्ट एव्हिल डेक्झाचा देतात असं. आता क्लिनिकल प्रॅक्टिस मधले सिनेरिओ फार वेगळे असतात, गाईडलाईन्स फार वेगळ्या, म्हणजे थोड्या चेंजेस असतात. काही जण गाईडलाईन फॉलो करणारे असतात, ते पर्टिक्युलर त्या गाईडलाईन्स नुसारच ट्रीटमेंट देणारे पण असतात काही जण. तर सिनेरिओ प्रोटोकॉल नुसारच दिला जातो सगळ्या ठिकाणी, असं काही नाही. जे ड्रग्स काही ठिकाणचे सिनेरिओ वेगळे पण असू शकतात, चेंजेस असू शकतात. तर आपण फक्त काय आहे की गाईडलाईन्स काय दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण थोडं त्याच्यात, आणि ते का गाईडलाईन्स ह्या ज्या आहेत त्या काहीतरी गोष्टी असतात त्याच्यावर बेस असतात. असं नाही की ते विदाऊट काय म्हणता येईल रेफरन्स यूज केले जात ना, म्हणजे ऍडवाइस केलेले असतात, तर विथ रेफरन्स असतात. फक्त एकच आहे की
त्या गाईडलाईन्स कोण बनवतं, कोणत्या ठिकाणी बनल्या जातात, तिथल्या सिनेरिओ, तिथला पेशंटचा रिस्पॉन्स आणि इंडियातला त्यात थोडा फरक असू शकतो. त्यामुळे गाईडलाईन्स सगळीकडं फॉलोच होता असं नाही, काही चेंजेस असतात, 100% नाही फॉलो होत. ठीक आहे. तर ठीक आहे. गाईडलाईन्स ग्रुपवर टाकलेत का कोण तुम्ही? काहीतरी मेसेज आले मला, आपण बघूया ते. त्रिपाठीमध्ये शेवटी तुम्हाला अप्रोच एक दिलेला आहे पहा, तो मी तुमच्याशी टाकेल, शेअर करेल. ठीक आहे. मला ते आता झूमचं जे आहे ना ते वर्क होत नाही, त्यामुळे काही चॅटमध्ये मेसेज जरी आला असेल तरी तो मला बघता येत नाहीये. ठीक आहे. 2 मिनिटं जस्ट. हां, ओके. अॅक्यूट एक्झासर्बेशन आणि स्टॅटस अस्थमॅटिकच सेम आहे का? ठीक आहे, ते सेम आहे. ओके. अजून काय क्वेश्चन आहे? सर टाकलंय ते ग्रुपला आता ते शानबाग मधलं. शानबाग मधलं टाकलंय. ओके. आणि हो, हो. त्रिपाठी मधलं शेवटी जे गाईडलाईन्स दिल्यात ना ते एकदा आपण पहा. जर असे मी ग्रुपवर टाकेल आणि मी पण गाईडलाईन्सचं एक नोट्स बनवतो आणि मग तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. तुम्हाला पण काही गाईडलाईन्स बद्दल माहिती झालं किंवा काय काय असतं ते झालं, तुमचं जर तुमच्याकडे काही भेटलं तुम्हाला तर तुम्ही ग्रुपवर टाका. म्हणजे आपल्या सर्वांच्या अस्थमा रिलेटेड ट्रीटमेंट अप्रोच क्लिअर होऊन जाईल आपला. ठीक आहे. तर चालेल, उद्या आपण कफ मॅनेजमेंट बघूया. कफच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सर्वांनाच ड्रग्स माहीत असतील. ड्राय कफची मॅनेजमेंट आणि वेट कफ ची मॅनेजमेंट ही एक्झाम मध्ये विचारली जाते आणि शॉर्ट नोट साठी ड्राय कफ आणि वेट कफची मॅनेजमेंट येणार आहे. कफवर लॉंग क्वेश्चन येणार नाही. ठीक आहे. आणि कफ आपण सिम्पटम पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रीट करतो आणि त्याचा जो कॉज आहे त्या कफचा तो पण ट्रीट करणं गरजेचं असतं. तर ते आपण उद्या बघूया. ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके. थँक्यू सर. गुड नाईट.